विधान केलेलं आहे। आम्ही जे राज्याच्या मनात आहोत तसंच करू असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। एकूणच चर्चेची दारं त्यांनी उघडी ठेवलेली आहेत। कसं पाहता या सगळ्याकडे? असे आज महाराष्ट्रामध्ये कुठं खुद्दार आहेत, कुठं गद्दार आहेत आणि दोघांनाही राज ठाकरेच्या मदतीची दरकार आहे हे सिद्ध झालं। माननीय उद्धवजीचं मी सगळं भाषण लक्षपूर्वक ऐकलेलं आहे। त्यांच्या वर्धापन दिनाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो। पण मला एक हिंदी गाणं आठवलं, बहुधा ते माधुरी दीक्षितवर पडद्यावर चित्रित केलं आहे। त्या हिंदी गाण्याचं असं होतं की मेरा पिया घर आया ओ राम जी। आज उद्धवजीनं भाषणाची सुरुवातच माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो अशी केली आणि पुन्हा एकदा त्यांना हिंदुत्वाची आठवण जाई याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मात्र सध्या प्रकाशजी, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी सकारात्मक असं विधान केलेलं आहे। मनसेची या संदर्भात भूमिका काय आहे? मनसेचं मौन सध्या पाहायला मिळतं या संदर्भात। हे पहा, या बाबतीत माननीय पक्षप्रमुख राज ठाकरेच हे जे काही भूमिका घेतील आणि स्पष्ट करतील। त्याच्यामुळं मेळाव्यातून पत्रकार परिषदेतून जो काही समोरून प्रतिसाद येतो तो प्रत्यक्षात ज्यावेळेस राजसाहेबापुढे जाईल त्याच्यावरच राजसाहेब निर्णय करतील। आज हे सांगणं खूप घाईचं आणि खूप लवकर होईल असं मला वाटतं। मात्र प्रकाशजी, मनसे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? युती संदर्भात तुमचं या संदर्भात काय मत आहे? हे पहा, माझ्या पक्षाची शिस्त अशी आहे की मी माझं मत जाहीर कुठं सांगणार नाही। मला जर माझे नेते राज ठाकरेंनी विचारलं तर मी त्यांच्याजवळ माझं मत सांगेन। नसतं आमच्या पक्षात राजसाहेब जी भूमिका घेतील ती आमच्या सर्वांची भूमिका असते। मात्र प्रकाशजी, कार्यकर्ते तुमचे उत्साही आहेत या युती संदर्भात, बॅनर्स लावले जात आहेत बऱ्याच ठिकाणी, तर मनसे आणि ठाकरेंचे शिवसैनिक एकत्र सुद्धा आलेले पाहायला मिळाले। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं वैयक्तिक मत नेमकं काय आहे? असं वैयक्तिक मत सार्वजनिक सांगण्यासाठी नसतं। पक्षाची एक शिस्त असते, मी पक्षाचा प्रवक्ता आहे, त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत मी असं सार्वजनिक सांगू शकत नाही। जे काही सांगायचे आहे ते पक्षाच्या व्यासपीठावर पक्ष नेत्यांना सांगितलं, दुसरं नाही। मात्र उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून असं दिसतंय की येत्या काही काळात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची चर्चा होऊ शकते, त्यांची युती होऊ शकते, असंच काहीसं दिसतंय किंवा आधी या संदर्भात चर्चा झाली आहे का? काही माहिती आहे? नाही, मला काही ह्या संदर्भात माहिती नाही। दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते कधी एकमेकाला भेटतील, काय ते ठरवतील ते सगळ्यासमोर येईलच, ते लपून थोडंच राहील। मात्र तरी सुद्धा प्रकाशजी, एकूणच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं वातावरण या संदर्भात प्रचंड सकारात्मक आहे। मनसेचे कार्यकर्ते असू देत किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असू देत, हे सगळेच सकारात्मक आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच या युती संदर्भात महाराष्ट्रामध्ये सकारात्मक वातावरण असताना उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। चर्चेची सगळी दारं जी आहेत ती उघडी आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ही युती होऊ शकते असं एकूणच वातावरण दिसतंय। हे पहा, माझे नेते राज ठाकरे हे अत्यंत उमद्या स्वभावाचे आहेत, कलावंत आहेत। ते मराठी माणसाच्या मनाचा मागोवा घेत असतील आणि त्यांचा निर्णय ते स्वतःच्या मनाशी ठरवत असतील। ज्यावेळेस योग्य येईल ती वेळ येईल त्यावेळेस राजसाहेब स्वतः निर्णय सगळ्यांना सांगतील काय आहे तो। नक्कीच प्रकाश महाजनजी, धन्यवाद TV9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल। एकूणच या सगळ्या राज ठाकरेंच्या भूमिकेची सगळ्या महाराष्ट्राला आतुरता आहे। राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात त्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे आणि या युती संदर्भात नेमकं काय होतं तेही पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र कुठल्याही प्रकारची सकारात्मक कोणतीही प्रतिक्रिया खरं तर मनसेकडून अद्यापही आलेली नाहीये। प्रकाश महाजन यांनी सुद्धा TV9 मराठीशी बोलताना